मुंबई नाशिक महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर सुमारे 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। महामार्गावरील उड्डाणपुलाचं काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच 5 लेनचा रस्ता पुढे 2 लेन होत असल्याने वाहने मंद गतीने जात आहेत। या भागात चढ असल्यामुळे काही वाहने बंद पडत असून अवजड वाहनाची संत गतीने कोंडीही वाढण्यास कारणीभूत ठरते। दरम्यान वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू असूनही पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा तारेवरची कसरत करतायत। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मणदूर येथे गव्याच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। लक्ष्मण रामू पाटील हे आज सकाळी आपल्या शेतात ऊस तोडणीसाठी गेले असताना शेतात दबा धरून बसलेल्या गव्याने अचानक हल्ला केल्याची माहिती समोर येते। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात हलवण्यात आले। घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले। संतप्त ग्रामस्थांनी वारणावती येथील वन विभागाच्या कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना घेराव घातलाय आणि कार्यालयाला टाळे ठोकले। आंदोलनात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, जखमी शेतकऱ्याला मदत द्यावी आणि वन विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली। परिस्थिती तणावपूर्ण असून कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। पुढील घडामोडीवर प्रशासनाचे लक्ष आहे। सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांकडून दावे केले जात असताना आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात राजकीय घडामोडींना वेग आलाय। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई समोरासमोर आल्यानंतर माध्यमांनी सत्ता समीकरणाबाबत प्रश्न उपस्थित केले। प्रारंभी निर्णयाबाबत विचारले असता शंभूराजे देसाई यांनी ते मोठे आहेत त्यांनाच विचारा अशी प्रतिक्रिया दिली। त्यानंतर शिवेंद्रराजेंनी सूचक विधान करत भाजप मोठा भाऊ असला तरी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आहेत, त्यांनी हात पुढे केला तर आम्ही मिठी मारायला तयार आहोत असंही ते म्हटले। या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। जिल्हा परिषदेत नेमकं कोणाचं वर्चस्व राहणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। ते म्हणतायत मी 2 दिवस झालं बोलतोय, आज महाराजांना विचार बाकीचे कुठला विषय खाली एक मिनिट खाली आपण खाली पालक आहे, पालकमंत्री ते आम्ही त्यांच्या पालकत्वाखाली आहे। आता मगाशी मला म्हटलं शेजारी बसा, म्हणजे मी हात पुढे करतोय तर तुम्ही घेणार, म्हटलं आमची मिठी मारायची तयारी आहे। म्हटलं आता तुम्ही चालते का नाही बैठकीला बोलवलं गेलं पण तुम्ही काही बैठकीला आला नाही, त्यामुळे थोडी नाराजी काल व्यक्त केली। नाही असं नाही, मला त्यांनी थेट मला बोलवलं, मी कधी येत नाही असं होत नाही। ते वाया निरोप आल्यामुळे जरा घोटाळा झाला। या जिल्हा परिषदेला आता तुम्ही दोघं एकत्र असणार आहे का? सत्ता स्थापना आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र, आता पुढचे विषय पुढे, आता त्याच्यावर कधी चर्चा होणार आहे तुमची? ते आता त्यांनीच सांगायचं। त्यांनी तुमच्यावर सांगताय, तुम्ही कधी हे करा? आम्ही काय आपलं बघत बसलोय, त्यांनी सांगायचं। ते म्हणते 2 वेळा आम्ही पुढाकार घेऊन पुढे आलेलो, पण आता मोठा पक्ष भाजप आहे, भाजप पुढे येणार का विचार? ते मोठे आहेत, पक्ष आमचा मोठा जरी आकड्या नसला तरी ते मोठे आहेत, त्यांनी सर्व मोठ्याने सामावून घेतलं पाहिजे। मोठे द्वंद्व तोंडावर पडले असं त्यांनी सांगितलं। मोठे द्वंद्व तोंडावर पडले, 2 वेळा आम्ही बैठकीसाठी बोलवलेलं नाही ना, असं काय त्यावेळेस जरा वातावरण नीट नव्हतं, आता नीट झालं। केंद्र सरकारच्या कथित शेतकरी आणि कामगार विरोधात धोरणाच्या निषेधार्थ आज 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी औद्योगिक संप आणि ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली। त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे संयुक्त किसान मोर्चा आणि विविध कामगार संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। आंदोलनादरम्यान आंदोलकांनी विदेशी कापूस, सोयाबीन आणि मका पिकाची होळी करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। तसेच नव्या कामगार कायद्याचा निषेध म्हणून संबंधित कायद्यांची प्रत जाळण्यात आली। केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी आणि कामगारांना फटका बसत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। दरम्यान परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आंदोलन शांततेत पार पडल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे।
कशासाठी तुम्ही आंदोलन केलं, काय आंदोलन केलं, काय सांग, काय मागणी? आज संबंध देशामध्ये 14 केंद्रीय कामगार संघटना तशाच 500हून अधिक शेतकरी संघटना या आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांकरिता आज देशभर आंदोलन करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून खामगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आमचे आंदोलन आहे. केंद्र सरकारने 29 जे काही कामगार कायदे होते ते कामगारांनी स्वतःचं रक्त सांडून घाम सांडून मिळवलेले कायदे एका रात्रीत बदलण्याचा प्रयत्न केला व हे तोडून 4 कामगार संहिता आणल्या आणि या कामगार संहितांद्वारे कामगारांना जे संरक्षण मिळत होतं, जे कवच होतं कामगारांवरचं, ते कामगारचं कवच ते उखडून फेकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांचा काय दबाव नरेंद्र मोदी साहेबांवर आहे आम्हाला माहीत नाही, परंतु त्यांनी अमेरिकेसोबत करार केलेला आहे. दुसरीकडे हमीभावाचं नुसतंच नाटक सुरू आहे देशामध्ये, परंतु शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा हमीभाव मिळत नाही आणि अमेरिकेने 50% टॅरिफ लावला आणि या कराराद्वारे तो 18.5% आला असं आम्हाला सांगण्यात येतं. परंतु यापूर्वी अमेरिका ही फक्त 2.5% टेरिफ आमच्यावर लावायची आणि याद्वारे या शेतकऱ्यांवर किंवा जो काही माल देशामध्ये येणार आहे त्या माल त्यांना 0% टेरिफ आणि आमचा माल जो अमेरिकेत जाईल त्याच्यावर 18% टेरिफ, हे आम्हाला उल्लू बनवण्याचं काम हे करतात आहे. आणि विदर्भ जो विद्वांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, या विदर्भातला शेतकरी आणखी हातागाईस येईल आणि शेतकऱ्यांना कोणी वाचवू शकणार नाही. या सर्व बदलांसाठी तसेच वीज कामगार कायद्यामध्ये त्यांनी बदल केला. स्मार्ट मीटर लावून जो काही सर्वसामान्य ग्राहक आहे त्याच्यावर देखील ते अन्याय करणार आहेत, भरमसाठ वीज बिल वाढवणार आहेत. आणि जे काही योजना कर्मचारी आहे, असंघटित कर्मचारी आहे, त्यांना देखील कुठल्याही प्रकारे परमनंट न करण्याचा त्यांचा एक डाव आहे. ज्या काही फॅक्टरीज होत्या 100पेक्षा अधिक 100 कामगार असतील तर सरकारच्या सगळ्या नियमांचं पालन करूनच मग फॅक्टरी बंद करता येणार होती. परंतु आता नवीन कायद्यामध्ये ती त्यांनी 300वर नेली आहे. म्हणजेच हे सगळे जे धंडाणगे लोक आहे, व्यापारी लोक आहे, यांच्या बाजूचं हे सरकार काम करत आहे आणि एकूणच सर्वसामान्य जनता, विद्यार्थी, शेतकरी, महिला, मजदूर हे सगळे इथे जगणं त्यांचं मुश्किल होणार आहे. त्याविरुद्ध आम्ही इथे काम करत आहे. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. देशव्यापी सरकारच्या संपाला पाठिंबा देत हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. आंदोलनकर्त्यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अधिसूचना जाहीर कराव्यात, 8व्या वेतन आयोग तात्काळ लागू करावं, तसेच प्रलंबित महागाई भत्ता देण्यात यावा अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या मांडल्या. यासोबतच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात यासाठी एकूण 18 मागण्या शासनासमोर ठेवण्यात आल्या. सरकारकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन आणि संपाची हाक दिली जाईल असा इशाराही देण्यात आलाय. देशातील 11 प्रमुख संघटना आणि अखिल भारतीय कर्मचारी महासंघ यांनी 5 कोटी कामगार कर्मचाऱ्यांचा संप, देशव्यापी संप आयोजित केलेला आहे. या संपाला पाठिंबा म्हणून शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने पाठिंबा म्हणून राज्यभर धरणे सत्याग्रह आयोजित केलेला आहे. या धरणे सत्याग्रहाच्या माध्यमातून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना, 8वा वेतन आयोग लागू करा, कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2025 पासून महागाई भत्ता जो पेंडिंग आहे तो महागाई भत्ता द्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, या अशा विविध 18 मागण्यांसाठी आम्ही हे आज धरणे सत्याग्रह केलेला आहे. यापूर्वीसुद्धा आम्ही विविध आंदोलनं करून सरकारला आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी विनंती करत आहोत, परंतु अद्यापपर्यंत सरकार या आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून येत्या कालखंडामध्ये जर सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही बेमुदत संपाची घोषणा करणार आहोत आणि हे आमच्या ज्या मागण्या आहे त्या मान्य करून घेण्यासाठी सरकारला विनंती करत आहोत. केंद्र सरकारच्या कामगार धोरणाविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात कामगार कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलाय. शहरातील विविध भागातून निघालेला मोर्चा जिल्हा परिषद आणि जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आलाय.
आंदोलनकर्त्यांनी 44 कामगार कायदे रद्द करून त्याऐवजी 4 श्रम संहिता लागू केल्याचा आरोप करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। या निर्णयामुळे कामगारांच्या हक्कावर परिणाम होत असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। मोर्चात विविध विभागातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रशासनाला निवेदन देत मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान मोर्चा शांततेत पार पडल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारने जे काही 44 कामगार कायदे होते ते 44 कामगार कायदे आज सरकारने बदलवून त्याच्यामध्ये 4 श्रमसंहिता ठिकाणी आणलेले आहेत आणि म्हणून संपूर्ण देशभरामध्ये कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे। आज वर्धा जिल्ह्यामध्ये देखील आपण या ठिकाणी कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीनं हा आज संपाचा मोर्चा या ठिकाणी आपण काढत आहोत। खरं तर जे 4 श्रमसंहिता आहेत ते 4 श्रमसंहिता हे भांडवलदारी यांना पोषक होणारे हे कामगार कायदे आहेत। या कायद्यामध्ये सर्वांची पेन्शन जाऊ शकते, ग्रॅज्युटी जाऊ शकते आणि जे लाभ मिळतात सध्याच्या परिस्थितीमध्ये हे सगळे त्या ठिकाणी जाऊ शकते आणि म्हणून या ठिकाणी हा एक आंदोलन या ठिकाणी ते वापस घेतलं पाहिजे 4 कामगार कायदे यासाठी आपला हा आंदोलन करतो आहोत। दुसऱ्या सरकारने नुकतेच या ठिकाणी जो बजेट सादर केलेला आहे त्या बजेटमध्ये ज्या योजना कामगार आहेत आज हल्लीच्या परिस्थितीमध्ये 98% कंत्राटी कर्मचारी आहेत म्हणजे योजना कामगार सहित आणि फक्त 2% फक्त या ठिकाणी संघटित कामगार आहेत। याची संख्या मोठी आहे, त्या संख्येवर त्याला कमीत कमी बजेटमध्ये सादर करायला पाहिजे होतं। आशा असेल, अंगणवाडी असेल, शालेय पोषणाहार कर्मचारी असतील, या अंशकालीन स्त्री परिचर असतील, या ठिकाणी सगळे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या तोंडाला पाणी फुटलं। बजेटमध्ये कुठेही वाढ केली नाही। 3 बैठका झालेल्या होत्या आणि 3 बैठकामध्ये एका बैठकीमध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेब होते, त्या मोदी साहेबांनी शब्द पाळलेला नाही म्हणून त्या बजेटचा निषेध देखील आम्ही या ठिकाणी करतो आहोत। अशा विविध मागण्यांना घेऊन आज या ठिकाणी आम्ही करतो। स्वामीनाथन आयोग लागू करा ही मागणी आमची आहे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे। या ठिकाणी जे काही आमचे सार्वजनिक क्षेत्र आहे, सार्वजनिक क्षेत्र खाजगीकरणामध्ये देऊ नये, पब्लिक पॉवर पार्टनरशिपच्या नावाखाली त्या ठिकाणी त्यांचं वाटोळं करू नये आणि खाजगी संस्थांना देऊ नये ही मागणी या ठिकाणी घेऊन आम्ही या ठिकाणी आज जातो। चंद्रपूर शहरातील वाईन शॉप आणि दारू दुकाने तात्काळ स्थलांतरित करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्थानिक महिलांनी आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले। मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। आंदोलनकर्त्याच्या मते संबंधित दारू दुकाने निवासी भागांजवळ असल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होतोय, त्यामुळे या दुकानांचं अन्यत्र स्थलांतर करावं अशी मागणी करण्यात आली। घोषणाबाजी करत प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले। मागणीनंतर तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। आंदोलनात मनसेचे कार्यकर्ते आणि स्थानिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। आज राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चंद्रपूर शहरातील महिलांनी, विद्यार्थ्यांनी आज जन आक्रोश निर्देशनं ठेवलेले आहेत। निर्देशनं ठेवण्याचे मुख्य कारण हेच आहे, मागण्या आमच्या हेच आहे महिलांच्या, विद्यार्थ्यांच्या व मनसेच्या, की चंद्रपूर शहराच्या मुख्य भागावर म्हणजे जसं ताडोबा नॅशनल पार्कच्या मार्गावर जाताना वाईन शॉप आहेत, त्याच्यानंतर 2 राज्याला मार्ग मिळणारा बंगाली कॅम्प चौक त्या मार्गावर वाईन शॉप आहेत, सिटीच्या मुख्य रस्त्यावरती वाईन शॉप आहेत, नागपूर रोडवर वाईन शॉप आहेत। या वाईन शॉपमुळे असा त्रास होऊन राहिलेला आहे की अपघात होऊन राहिलेले आहेत, बरेचसे लोकांना जीव गमावा लागलेला आहे, अपघात झालेले आहेत, कोणाचे किरकोळ, कोणाचे हात गमावं लागले, कोणाला पाय गमावं लागलेले आहेत। सोबतच त्याच्यानंतर त्यांना तिथे त्या वाईन शॉपवाल्यांनी पिण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे। तर आम्ही आणखी अशा अनेक मागण्या आहेत ज्या आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे, सोबतच SP साहेबांकडे, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतात त्यांच्या ठाणेदाराकडे, सोबतच कलेक्टर साहेबांकडे सगळ्यांना आम्ही पत्र पाठवली आहे। पत्र पाठवून बी आम्ही सतत 1 वर्षापासून पाठपुरावा करत आहोत। अजूनही शासनाला कुठलाही कसलाही जाग आला नाही, म्हणून आज महिलांनी व मनसेंनी जन आक्रोश निर्देशन ठेवलेले आहेत। आमचं हे म्हणणं नाही आहे की वाईन शॉप हे दारूची दुकानं बंद करा, आमचं हेच म्हणणं आहे की जे स्थानिक जे मुख्य रस्त्यावरती वाईन शॉप आहेत ते वाईन शॉप तिथून उचलून दुसऱ्या भागी स्थलांतर करण्यात यावा हीच आमची मागणी आहे। आणि आमची मागणी याच्यानंतर पुढे जर शासनाने हे नाही केली, मागणी पूर्ण नाही केली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चंद्रपूर शहरातील लाखोच्या संख्येमध्ये महिला घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री यांच्या घरासमोर जाऊन आगळे वेगळे आंदोलन करू
अशी ग्वाही मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून व चंद्रपूरच्या जनतेच्या माध्यमातून देतो. जागा गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या बोनसच्या रकमेवरून वाद निर्माण झालाय. बोगस शेतकऱ्यांच्या नावावर अकृषक जमिनी कृषक दाखवून शासनाचे सुमारे 1,13,86,000 रुपयाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी सालेकशा तालुक्यातील 2 धान खरेदी संस्थेचे एकूण 28 संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्ह्यातील एकूण 13 संस्थांमध्ये गैरप्रकार झाल्याचे समोर आले. त्यापैकी 11 संस्थांकडून बोनसची रक्कम परत घेण्यात आली आहे, तर उर्वरित 2 संस्थांकडून अवैध रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा झालेली नसल्याने शेतकरी आक्रमक झालेत. 15 दिवसाच्या आत बोनस मिळाला नाही तर पणन कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. संबंधित संस्थांकडून केवळ रक्कम वसूल करून न थांबता दोषींवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. बऱ्याचशा संस्थांकडे ज्यांना स्वतःची जमीन कमी असून जास्तची त्यामध्ये नोंदणी केली, काहींनी स्वतःची जमीनच नसताना सुद्धा नोंदणी केली, तसेच काहींचे वारसदाराचे नोंदणी होत्या. या अशा ज्या की अवैध ज्या नोंदी झाल्या होत्या त्या बाबतीमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत चौकशी होऊन माननीय तहसीलदार यांनी चौकशी अहवाल या कार्यालयात सादर केलेला होता. त्यानुसार संबंधित अवैध नोंदणी केलेल्या जवळजवळ 13 संस्था होत्या. त्यापैकी 11 संस्थांनी या कार्यालयाकडे त्यांच्याकडे असलेली अवैध बोनसची रक्कम या कार्यालयाकडे जमा केली. उर्वरित 2 संस्थांनी रक्कम जमा न केल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार तहसीलदार सालिकसा यांनी त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आलेली होती. या बाबतीमध्ये सहकारी संस्था ज्या की ज्यांनी यानिमित्त केली होती त्यांनी वारसदारांची ज्या रकमा आहेत त्या गृहीत पकडण्यात याव्या किंवा अन्य जी काही पुन्हा फेर तपासणी होऊन ज्या काही नोंदणी वैध असतील त्यांचा बोनस हा त्या संबंधित संस्थांकडून संस्थांना परत देण्यात यावा अशा पद्धतीने त्यांनी माननीय मंत्रालयामध्ये पत्रव्यवहार करून त्या बाबतीमध्ये वारसांचे जे आहे ती रक्कम जमा देण्याबाबत शासनाकडूनही पत्र प्राप्त झालेले होते. तसेच या बाबतीमध्ये ज्या उर्वरित 2 संस्था आहे बिरोला व पाऊलडोना यांनी माननीय हायकोर्टमध्ये या बाबतीमध्ये रिट याचिका दाखल केलेली असून त्या बाबतीमध्ये आम्हाला शासनाच्या वतीने त्या बाबतीमध्ये उत्तर द्यावयास माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या सूचना प्राप्त झालेल्या आहे. त्यानुसार माननीय न्यायालयाची कारवाई सुरू आहे. एसटी महामंडळातील राज्यभरातील कर्मचाऱ्यांना या महिन्यात वेतनासोबत वेतनवाढ फरकाचा हप्ता मिळाला नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात येते. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी याबाबत राज्य सरकारच्या अर्थ खात्यावर जबाबदारी टाकत आंदोलनाचा इशारा दिलाय. 13 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत वेतन फरकाची रक्कम समान 48 हप्त्यात देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यासाठी आवश्यक निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं. मात्र या महिन्यासाठी सवलत मूल्य प्रतिकृती एकूण 725 कोटी रुपयाची मागणी करण्यात आली. एकूण 725 कोटी रुपयाची मागणी करण्यात आली असताना केवळ 400 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. वेतनवाढ फरकासाठी अतिरिक्त 192 कोटी रुपयाची गरज असल्याचंही सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर 24 फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदान बोंब मारो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. आंदोलनाची नोटीस संबंधित विभागामार्फत राज्य सरकारला सुद्धा देण्यात आली आहे. महिन्याभरामध्ये जे काही वेतनाचं आमचं नियोजन आहे ते नियोजन लावलेलं असतं आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर मग आम्ही परिवहन मंत्री महोदयांना मोबाईलद्वारे आम्ही दोघांनी संपर्क केला. संपर्क केल्यानंतर परिवहन मंत्री महोदयांनी सांगितलं मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये मी तुमची ती 120 कोटी रुपयाची फाईल पास करून देतो. मंगळवार गेला, बुधवार गेला, आज गुरुवार आला. सगळी लोक तुमच्या निर्णयाकडे वाट बघतायत. आम्ही जरा मंत्रालयात राज्यभरात आज केवळ निदर्शनं होत आहेत. ये तो सिर्फ एक झाकी है, असली खेल अभी, असली पिक्चर अभी बाकी है. आणि म्हणून दरवेळेस एसटी कामगारांना रस्त्यावर उतरायचं, त्यांनी बायका पोरांसकट रस्त्यावरती उतरायचं, ही वेळ काय आमच्यावरती येऊन देऊ नका. वेतनाचे पैसे विभागाला ट्रान्सफर झाले तेव्हा आम्ही त्यांना आम्हाला
लगेच कळालं की मेसेज पण केले त्याच्याबरोबर. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात लाल आणि लांगडा कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सध्या तालुक्यात लाल कांद्याची काढणी सुरू असून शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी इंदोर बाजारात पाठवतोय. मात्र बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलेत. कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत बियाणे, खते, औषधे, मजुरी, पाणी आणि वाहतूक यावर मोठा खर्च होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या इंदोर मार्केटमध्ये कांद्याला केवळ 1300 ते 1400 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. हा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपुरा असल्याचं शेतकरी सांगतायत. किमान 2000 ते 2200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्यासच उत्पादन खर्च निघून काहीसा नफा होईल अशी मागणी कांदा उत्पादकांनी केली. दरम्यान बाजारातील चढ उतारीमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. आपल्या शेतात कांदा काढणी चालू आहे, तर आतापर्यंत किती खर्च लागलेला आहे आणि हा माल कुठे विक्रीसाठी घेऊन जात आहे? आपल्याला एकरी तरी 70-80 रुपये खर्च लागलेला आहे कांद्याला आणि इंदोर मार्केटला आम्ही घेऊन जातो विक्रीला. काय भाव चालू आहे सध्या कांद्याला? कांद्याला आपला माल देखून भाव आहे 14-15 रुपये असं भाव आहे कांद्याला इंदोर मार्केटला. त्या भावात परवडतो का शेतकरीला? आपल्याला समजेल गोणीला एक गोणीला तिथं नका 100 तर 120 रुपये खर्च आहे इथून घेण्यासाठी वाहतूक खर्च. तर हा जो भाव तिथं कांद्याला आहे तो भाव परवडतो का आता? नाही परवडत ना. खर्च किती झाला आहे एकरी नाही का 70-80 रुपये खर्च राहतो तर कुठे परवडणार आहे कांदा? मजूरही मिळते का? मजूर सुद्धा असं टायमावर भेटत नाही. मजूरचं पण थोडंसं येऊन झालं. मजुरांची टंचाई आहे. हो मजुरांची पण टंचाई. अच्छा, तरी साधारण काय भाव पाहिजे? नाही का तर 2200 तरी पाहिजे क्विंटलचा भाव, तर तेव्हा परवडेल. तो परवडेल असं. नाही तर हा लागलेला खर्चही निघेल नाही. लागलेला खर्च निघणारच नाही ना, एवढं परिस्थिती वाईट झालेली आहे. अच्छा, किती आहे पूर्ण आपलं शेत? तरी 1 एकर कांदा आहे. अच्छा, काय नाव दादा आपलं? गणेशनाथ तुमाडी. ओके.